पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तारीख आहे ही या ठिकाणी 4 जुलै आलेली आहे आणि अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे। आणि याच्या अगोदर जेवढा काही लिस्टच्या तारखा मी तुम्हाला सांगितल्या त्या तारखेवर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेला आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत पाहायला भेटणार आहे, कोणत्या तारखेला रिझल्ट लागणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे, कट ऑफ लागणार आहे। आणि त्याचबरोबर या सर्व डिव्हिजनचा महाराष्ट्रामधून यावर्षी कट ऑफ किती जाणार आहे, अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कास्ट वाईज कट ऑफ किती जाणार आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे। सेफ झोन काय, त्याचबरोबर 60%, 70%, 80% वाले विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होणार आहे काय, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे, रेशो भेटणार आहे की विद्यार्थ्यांना कितीच्या रेशोने विद्यार्थ्यांना मार्क आहे, कितीच्या रेशोमध्ये पर्सेंटेज 10वी मध्ये पडलेला आहे। एक रेशो भेटणार आहे 60%, 70%, 80%, 90%चा किती रेशो आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 4थी मेरिट लिस्टचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तर ही जे विद्यार्थी मित्रांनो 26 जूनला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट या ठिकाणी झालेले आहे, एक लक्षात ठेवा। आणि भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलेले नाही आहे, तर काऊन नाही गेले, कारण की विद्यार्थ्यांनी फर्जीवाडा केलेला आहे, एक लक्षात ठेवा। तर ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीने पर्सेंटेज येतं अशा विद्यार्थ्यांचं 4थ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, 1-1, 2-2 मार्काने विद्यार्थी कटलेले आहे। तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे, लिस्ट येतच राहणार, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी 4थी लिस्ट लागली होती त्याला 1 महिना होत आला, म्हणजे 9 जूनला लिस्ट आली होती आणि 1 महिना या ठिकाणी होत येऊन आला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे यामध्ये फर्जीवाडा झालेला आहे, तर भरपूर विद्यार्थी काय करते, फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकते, एक लक्षात ठेवा। तसे 92%, 93% त्या विद्यार्थ्यांना 40%, 50% असते, ते विद्यार्थी जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी जे पर्सेंटेज टाकते तर ते 93%, 95% अशा प्रकारे पर्सेंटेज टाकते आणि त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हेच विद्यार्थी म्हणजे लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी, त्याचबरोबर रोल नंबर पाहण्यासाठी ते जास्त पर्सेंटेज टाकते आणि ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बोलावते, ईमेल येते, तर ते विद्यार्थी जात नाही, कारण की त्या ठिकाणी गेले तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते, लक्षात ठेवा। आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही आणि त्या काही जागा जे विद्यार्थी मिळवणं रिक्त राहते, एक लक्षात ठेवा, त्यामुळे त्यांना लिस्ट लावावी लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर प्रत्येक लिस्टमध्ये असेच आपल्याला पाहायला भेटते। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी 5वी मेरिट लिस्ट आहे आपल्याला लवकरच पाहायला भेटणार आहे। आज सुद्धा लिस्ट पाहायला भेटू शकते 4 जुलैला, तर समजा आज नाही लागली तर मग 5 जुलैला, आणि 5 जुलैला लागली तर मग 6 जुलैला, आणि 6 जुलैला लागली तर 7 जुलैला, आणि 7 जुलैला लागली तर 8 जुलैला। तर 8 जुलैच्या अंदर आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट कोणत्याही तारखेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर लवकरच या ठिकाणी लिस्ट लागणार आहे, कारण की 1 महिना जास्त झाला आणि त्यांना वॅकन्सी सुद्धा या ठिकाणी काढायची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा या ठिकाणी कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे आणि चंद्रपूर डिव्हिजन आहे। ते या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर पहा तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर 90-93 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, आणि त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 90 ते 92 पर्यंत कट ऑफ पाहायला भेटणार आहे। आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 88 ते 90 पर्यंत कट ऑफ पाहायला भेटणार आहे। एससी असाल तर 88 ते 91 च्या आसपास, आणि त्याचबरोबर एसटी असाल तर 84 ते
86च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। PWD असेल तर 75 ते 80च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। ठीक आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन, धाराशिव डिव्हिजन, धुळे डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव डिव्हिजन। आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो कडाप जाणार आहे तर तुम्ही ओपन असाल तर 89 ते 90-91 पर्यंत पाहायला भेटणार। ओबीसी असाल तर जवळपास 89 ते 91 पर्यंत आणि ईडब्ल्यूएस असाल तर 85 ते 91 पर्यंत आणि एससी असाल जवळपास 88 ते 92 पर्यंत आणि त्याचबरोबर एसटी असाल तर जवळपास 80 ते 86च्या आसपास आणि त्याचबरोबर PWD असाल, दिव्यांग जन असाल तर या ठिकाणी तो कडाप जाणार आहे 85 ते 82च्या आसपास जाणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे। तर त्यानंतर तर जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO। आता हे जे डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले तर या डिव्हिजनचा जो कडाप आहे एकदम कमी जाणार आहे। त्याचं जे कारण आहे, पहिली गोष्ट या डिव्हिजनमध्ये जागा कमी होत्या, SC ST OBC EWS या कॅटेगरीच्या म्हणजे एकांदी जागा होती। ठीक आहे। आणि ओपनच्या 2-4 अशा जागा होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथं रिस्क घेतली नाही आणि इथं फॉर्म भरला नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। तर फॉर्म या ठिकाणी भरला नाही भरपूर विद्यार्थ्यांनी। दुसरी जी गोष्ट आहे, या ठिकाणी महागाई जास्त राहते मुंबईसारख्या ठिकाणी, तर यामध्ये नाही परवडत, कारण की जेवणामध्ये आणि रूममध्ये या ठिकाणी 15,000 चालले जाते, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरला नाही। तर कडाप कमी जाणार आहे। ओपन असाल 80-90च्या आसपास सिलेक्शन होणार आहे, ओबीसी असाल तर 80 ते 90च्या दरम्यान कडाप जाणार आहे आणि ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 90च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एससी जरी असाल तर 80 ते 90च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एसटी जरी असाल तर 80 ते 85च्या आसपास कडाप जाणार आहे आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 60% 70% पर्यंत सुद्धा सिलेक्शन होणार आहे, एवढा काही कडाप जाणार आहे, कमी कडाप या डिव्हिजनचा जाणार आहे। आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी आहे, त्याचबरोबर नागपूर मुफसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मुफसूल आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ओपन असाल तर जवळपास 89 ते 91च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। ओबीसी असाल तर जवळपास 89 ते 91च्या आसपास जाणार आहे आणि त्याचबरोबर EWS कॅटेगरीचे असाल तर 90 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे आणि SC असाल तर 88 ते 91च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 84 ते 86च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही दिव्यांग जन असाल तर 85 ते 82च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन असणार आहे। आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BM DN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे, वर्धा, यवतमाळ। आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर या डिव्हिजनमध्ये कडाप आपल्याला थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे। ओपन असाल 88 ते 91च्या आसपास जाणार आहे, ओबीसी असाल तर 88 ते 92 पर्यंत आणि EWS असाल तर जवळपास या ठिकाणी 88 ते 90च्या आसपास आणि SC असाल 80 ते 91 पर्यंत आणि त्याचबरोबर ST जर तुम्ही असाल तर जवळपास 84 ते 85च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। दिव्यांग जन असाल PWD तर जवळपास 75 ते 82च्या दरम्यान, एवढा काही सेफ झोन आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय